करायचं होतं? चाकू आहे तिच्या हातात. तिने स्वतःच काय बरं वाईट करून घेतलं म्हणजे? नाही 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 आई, असं असं काही होणार नाही. सावी असं काय करणार नाही. साहेब, भाऊ 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 बोलतात ना तिच्याशी. हा साहेब, भाऊ भाऊ बोला की भाऊ. नाही सावे, ए सावे, पुरी दार उघड. हे बघ, तुझे सुसुलाला लागलंय ना, आपण त्या ससुलाला औषध लावू. पुरी दार उघड, दार. सावे, हे पुरी, हे बघ तुझ्याकडे खूप खेळणी आणल्यात बाहेर. बघ तरी, दार उघड ना पुरी. अगं खूप खेळणी आणल्यात. सावे, पुरी, हे बघ ससूला पण आणलं एक मोठा. सावे उघडदार बाळा. ससूला आवडतं ना तुला, मोठं ससूला आणलं. दार उघड पोरे. भाऊ भाऊ सांगा की सावीला. ए सावे, ए पुरी, अगं आपल्या भाऊसाठी दार नाही उघडणार बाई तू. हे दार उघडणार हे पुरी. ए सावे, इन्स्पेक्टर, तुम्ही सांगितलं ते सगळं ऐकलं मी. तुम्ही मला पाया पडायला लावलं, मी पाया पडलो. तुम्ही मला बुटं पुसायला लावले, मी बुटं पुसले. तरी सुद्धा तुम्ही सोडलं नाहीत मला. ठीक आहे, पण उद्या काही झालं ना तरी मी माझ्या सावी जवळ असेल. आणि तुम्ही कुणीच मला अडवू शकणार नाही. सावे सावे, सावे ऐक की सावी. दार उघड पुरी. काय झालं? नाही उघडते का दरवाजा? काय करावं या पोरीचं आता? रागाच्या भरात असंच काहीतरी वेड्यासारखं वागते बघा. मला तर वेगळीच भीती वाटते. असं रागाच्या भरात तिने समजा स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट केलं म्हणजे. सावे, सावे दार उघड बघ. सावे, हे बघ दार उघड सावे. सावे सावे उघडदार. ए बाळा दार उघड. सावे दार उघड. सावे उघडदार. सावे, बघितलत ना, एवढा आवाज देताय तुम्ही तरी दरवाजा उघडत नाहीये. मला तर भीती वाटते ही आतमध्ये. अरे बापरे. सावे, सावे,
पुरी चल बाहेर जाऊ आपण चल. अगं मला लागलं. चाकू आहे तो लागल लागल पोरी असं करू नको. दे माझ्याकडे दे चाकू. ऐक सावे मी सांगतो दे ते चाकू. केतन तू बघत काय बसलास? अरे दार लाव पटकन आणि कडी लाव, नाहीतर ती सगळ्यांना मारेल. जा पटकन जा. जपून जपून. अरे देवा, भाऊ भाऊ केवढं रक्त येत आहे. केतन तू त्यांना घेऊन बाहेर जा आणि औषध पाण्याचं काय ते बघ. जा जा, तुम्ही बघते इथे काय करायचं. जा. भाऊ भाऊ चला. आपण सावी आत. भाऊ ऐका माझं, सावीला नंतर बघूया. तुमचं रक्त आता थांबवणं गरजेचं आहे. प्लीज चला. आई चला. अनुराधाताई, मी बघते काय करायचं ते. तुम्ही पण बाहेर बसा. पण सावी, ऐका माझं. जा. सुनेला मारलं. हेच तर हवं होतं मला. सावी, कोण वाचवणार ग तुला आता? इन्स्पेक्टर, लई मनमानी केलीस. आता बस. माझ्या सावीला माझी गरज असताना तू मला तिच्याकडे जाण्यापासून अडवलंस आणि याची किंमत नाही तुला मोजायला लावली ना, तर नाव लावणार नाही धैर्य मुजुमदार म्हणून. अनुराधाताई, शांत व्हा. बघू आता. हात झाला. तुम्ही अशा खचल्या तर आम्ही कोणाकडे बघायचं? काय करायचंय ह्या पोरीचं? कसं समजावं मी तिला? कुणाचं बे ऐकणं झाली ती. भाऊंना सुद्धा ओळखलं नाही तिनं. माझं म्हणणं एवढंच आहे, असं इतकं एकदम चिडायला काय झालं काय नक्की सावीला?
आम्ही सगळेच जण धैर्याला सोडवण्याच्या मागे लागलो होतो, आणि हिला अचानक काय झालं माहित नाही हो. धैर्याची आठवण येते म्हणून रडायला लागली. तिला गप्प करेपर्यंत, तिला समजवेपर्यंत अचानक अशी हातात सुरा घेऊन आली आणि आमच्यावर धावू लागली हो. सोन्यासारखी पोर माझी, काय अवस्था झाली तिची. देव अजून किती परीक्षा घेणार आहे तिची. तुम्ही शांत व्हा बघू आधी. हे बघा, आपल्याला सावीला बरं करण्यासाठी जे काही करावं लागेल ना, ते सगळे प्रयत्न करू आपण. आणि माझी खात्री आहे आपली सावी नक्की बरी होणार. कसं बरं करणार आहेस तू? सांग की, कसं बरं करणार आहेस तू? तिच्या डोक्यावर परिणाम झालाय. अख्ख्या घरादाराला मारत सुटलीये ती. वेड्याच्या भरात ना कोणाचा तरी जीव घ्यायची ती. त्यापेक्षा ना कायमचं तिला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन टाका. ससुराला लागलंय, या वाईट लोकांनी मारलं, माझ्या ससुराला मारलं. ससुराला मारलं माझ्या ससुराला मारलं माझ्या तोंडाला येईल ते बरळू नकोस. आणि सावीला काही झालेलं नाहीये, कळलं? सावी कुठेही जाणार नाही, कळलं? तुझ्या डोक्यावर काही परिणाम झालाय का रे? घरातल्या सुनेला तू वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवायला बघतोयस? आई बस. नाही, दादा बरोबर बोलतोय. आणि माझं काही चुकत असेल ना, तर माझ्या पण कानाखाली मार. आई, फक्त तुझ्यासाठी आणि त्या धैर्यासाठी आम्ही दोघं त्या येडीला सहन करतोय. अगं बघितलंस ना, चाकू घेऊन मागं लागलेली माझ्या. नाही, माझं सोड. अहो, माझ्या पोरीच्या जीवावर उठलेली.
आणि आई हे बघ, अगं पक्की स्वतःच्या आजीच्या हाताला कापले. आणि काय गाई, उद्या उठून तुझाच जीव घेतला तर? तरी पण त्या पोरीला या घरात ठेवायचे तुला? अरे पण तुला कळत कसं नाहीये, सावीला आपल्या सगळ्यांची गरज आहे. अगं आई, पण तिची अवस्था. तरीही ती इथेच राहणार. इथे राहिली तर जास्तीत जास्त काय होईल सांग ना, काय होणार? जास्तीत जास्त आजच्या सारखा पुन्हा एकदा हल्ला करणार. करू दे, माझी काही हरकत नाहीये त्याला. अरे पण तुम्हाला हे कसं कळत नाहीये की आज जर ती पॅनिक झाली याचा अर्थ ती काय रोज रोज असंच नाही ना वागणार. आणि हे बघा, तिने काही जरी केलं ना तरी त्याचे जे काही परिणाम होतील ते भोगायला मी तयार आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाहीये. मला राहून राहून आपल्यापेक्षा तिची काळजी वाटते. या अशा रागाच्या भरात तिने स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट नाही केलं म्हणजे मिळवलं. बस, आजपर्यंत तुझ्यामुळे धैर्यामुळे लय सहन केलं, पण आता नाही. तुमच्या हट्टासाठी का नाही आता आम्ही आमच्या जीवाशी नाही खेळू देणार. त्यामुळं या येडीला या घरात जागा नाही. विलास, मी तुला शेवटचं सांगते, सावी हे घर सोडून कुठेही जाणार नाही. अगं आई, पण नाही. सावीला तर पेड्यांच्या दवाखान्यात पाठवावंच लागेल. काय बोलताय तुम्ही? सावी तुमची लेक आहे ना?
तिच्याबद्दल तुम्ही असं कसं बोलू शकता? नाही नाही, चुकीचं बोलताय तुम्ही, चुकीचं बोलताय तुम्ही. शब्द मागे घ्या. सावी सावी कुठेही जाणार नाहीये. तामिनीताई, हो, खरं तेच बोलते मी. सावीला जर खरंच बरं करायचं असेल तर तिला वेड्याच्या दवाखान्यातच पाठवावं लागेल. तिथंच तिच्यावर चांगले उपचार होतील. माझं ऐकत तामिनीताई, सावीला वेड्याच्या दवाखान्यात पाठवावंच लागेल. सावीच्या आणि आपल्या समध्यांच्या भल्यासाठीच असेल ते. हेच तर ऐकायचं होतं मला. भाऊराव नाईक, शेवटी तुला मान्य करावंच लागलं की तुझी नात वेडी आहे. हॅलो. हा हॅलो, मी भाऊराव नाईक बोलतोय. हा बोला. माफ करा, एवढ्या रात्री तुम्हाला त्रास देतोय. कसं आहे ना, माझी नात सावी सावी धैर्य मुजुमदार तिला ना तुमच्या हॉस्पिटलला ऍडमिट करायचंय. तिला न्यायला कधीपर्यंत येऊ शकता तुम्ही? हो ठीक आहे, आम्ही सकाळी स्टाफला पाठवतो. तुम्ही तुमचा पत्ता सेंड करा. ठीक आहे. हेच तर ऐकायचं होतं मला. भाऊराव नाईक, शेवटी तुला मान्य करावंच लागलं की तुझी नात वेडी आहे. इकडे बघ ना. फ्रेंड, मला मला खूप खूप भीती वाटते. तू तू का सोडून गेला मला? मला मला तुझी खूप आठवण येते. तू तू ये ना लवकर आणि मला सोडून नको जाऊ. सावी, मी तुला सोडून कुठंच जाणार नाही.
कायम तुझ्या जवळ असेल. पण तू तू आता नाहीयेस. मला मला भीती वाटते. तू तू लवकर ये. मी येणार आहे बाळा. सकाळ झाली ना की मी लगेच घरी येणार आहे. तू घाबरू नको हा. आणि एकदा घरी आलो ना की मी तुला सोडून कुठंच जाणार नाहीये. नक्की. नक्की. प्रॉमिस. पिंकी प्रॉमिस. ए हिरो काय करतोयस? झोप जा ना. सावी घाबरू नको. मी येतोय. लवकरच येतोय. तुला काही होऊ देणार नाही मी. तू घाबरू नको. वकील साहेब ते बेल पेपर्स आधी इन्स्पेक्टरच्या तोंडावर फेकून मारा आणि मला इथनं बाहेर काढा. हो हो साहेब, मी बघतो. हे धैर्य मुजुमदार साहेबांचे बेल पेपर्स आहेत. नीट बघून घ्या आणि लवकर सोडा त्याला. काय झालं साहेब? पेपर्स बरोबर आहेत ना? हो. मग सही करा की प्लीज. करतो की. नाही म्हणालो. अरे अरे च्या, या पेनाला काय झालं आता? बहुतेक पेनाच्या पण मनात नाही वाटत सह्या वावत असं. वकील साहेब, नेमकं आत्ताच रिफिल संपली बघा. वकील साहेब अहो काय करताय? घ्या की लवकर सह्या त्याच्या. धैर्य सर, प्लीज तुम्ही जरा शांत राहा. इन्स्पेक्टर साहेब, हे पेन घ्या. तेवढी सही प्लीज करा. वकील साहेब, जेल पेन आहे हा. शाई पसरते याची. रेकॉर्ड खराब होतं. काय उपयोग नाही याचा. ठेवा. ए पवार, एक मस्त पैकी स्टँडर्ड बॉल पेन घेऊन ये रे. ओके सर, आणतो. अहो तुम्हाला दिसत नाहीये का वकील साहेब? मुद्दाम टाइमपास करतोय हा माणूस. पुढच्या 10 मिनिटात तू बाहेर असणार आहेस. फक्त आता जरा शांत राहा. रागाच्या भरात त्या इन्स्पेक्टरला काहीतरी बोलून बसतील, परत मॅटर व्हायचा. ए पवार, मिळाला का पेन? तर लवकर घेऊन ये. हिरोला घरी जायची गडबड लागली आहे. बायकोला भेटायचंय ना. साहेब, पेन.
रिफिल पण फुल आहे, जेल पेन पण नाही आहे आणि तुम्हाला पाहिजे तसा स्टँडर्ड बॉल पेन आहे. घ्या, सही करा. हुशार दिसतोस. हा, ते काय लहानपणापासूनच. सही. ए थोडा रे खालीला. चला खोला लवकर. थँक्यू वकील साहेब, थँक्यू सो मच. तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. बरं, गाडीची चावी दे लवकर. लवकर.